बहुजन संघटक या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाच्या समितीतले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर आणि सांस्कृतिक परिवर्तनाच्या चळवळीला वाहून घेतलेल्या सर्व कार्यकर्त्याचे, पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आणि आभारसुद्धा व्यक्त करतो की त्यांनी मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित करून आपल्यासोबत हितगुज करण्याची संधी उपलब्ध करून दिली. म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि उपस्थित सर्व रसिक श्रोते बांधवांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. खरं तर गेल्या अनेक दिवसापासून बहुजन संघटक या सांस्कृतिक संघटनेच्या वतीनं ही व्याख्यानमाला अगदी अविरतपणे या ठिकाणी सुरू आहे आणि त्यासाठी ही समिती प्रचंड अशा प्रकारची मेहनत घेत आहेत. आणि म्हणून सांस्कृतिक परिवर्तनाच्या चळवळीतील या सर्व मान्यवरांच्या परिश्रमाला सुद्धा मी अभिवादन करतो आणि आजच्या माझ्या या मूळ विषयाकडे मी वळतो. मला जो विषय या फेसबुक लाईव्ह पेजवर बोलण्यासाठी दिलेला आहे तो म्हणजे बहुजन समाज यांच्या सांस्कृतिकीकरणाची गरज. हा वर्तमान काळातला अत्यंत ज्वलंत आणि जिवंत अशा प्रकारचा आणि तेवढ्याच संवेदनशील अशा स्वरूपाचा हा विषय आहे. तर बहुजन समाज आणि त्यांची संस्कृती आणि त्या संस्कृतीचं संस्कृतीकरण अशा प्रकारचा हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. खरं तर यातल्या संकल्पनेचा उलगडा आपण करत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात येते की संस्कृती आणि ते बहुजनांची संस्कृती आणि संस्कृती म्हणजे काय याचा उलगडा आपल्याला अगोदर थोडासा करता येईल. तर संस्कारपूर्ण व संस्कारमय जीवन जगण्याची देशकाल विशिष्ट रीत म्हणजे संस्कृती. एक पद्धत, प्रत्येक समूहाच्या जगण्याची एक रीत असते, पद्धत असते आणि त्याला अनुसरून देशकाल स्वरूपाचा शब्दप्रयोग या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि त्या ठिकाणी असलेली एक विशिष्ट रीत, खानपान पद्धती आहे, आहार विहाराची पद्धती आहे, पोशाख पद्धती आहे, आचार विचाराची पद्धती आहे, सण उत्सव आहेत. या सर्वांना उद्देशून संस्कृती हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. संस्कृती या शब्दाचा अर्थ चांगले करणे असा होतो. धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी हा शब्द वापरला जातो. प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर करायचा एक महत्त्वाचा संस्कार, अशी ही संस्कृतीची व्याख्या करण्यात आलेली आहे. मनुष्य व्यक्तिशः व समुदायशः जी जीवन पद्धती निर्माण करतो आणि जीवन साफल्यार्थ स्वतःवर व बाह्य विश्वावर संस्कार करून जे आविष्कार करतो ती पद्धती किंवा तो आविष्कार म्हणजे सुद्धा संस्कृती होय. अशा सगळ्या प्रकारच्या या व्याख्या संस्कृतीच्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. आता याला जोडून दुसरा जो शब्द आहे आपल्या या शीर्षकामधला तो म्हणजे बहुजन. बहुजन म्हणजे काय ही सुद्धा संकल्पना आपण पाहिल्याच्या नंतर आपल्याला या शीर्षकाच्या अनुषंगानं, या विषयाच्या अनुषंगानं सविस्तर मांडणी करता येईल. तर बहुजन म्हणजे बहुसंख्य आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय असा शब्दप्रयोग केला जातो. याचा अर्थ असा आहे की जास्तीत जास्त लोकांच्या फायद्यासाठी किंवा जास्तीत जास्त लोकांच्या सुखासाठी, आनंदासाठी, विकासासाठी बहुजन हिताय काम करण्याचा उपदेश तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी आपल्या अनुयायांना केला. तो आजपर्यंत चालत आलेला आहे. आणि बहुजन या शब्दासाठी असा एक व्यापक विस्तारित स्वरूपाचा अर्थ आहे. SC, ST, NT, OBC, आदिवासी हे सर्व मिळून, हे सर्व समूह मिळून बहुजन समाज अशी एक नवी संख्यात्मक समूहात्मक व्याख्या अलीकडे तयार करण्यात आलेली आहे. SC, ST, OBC बरोबर इतर आदिवासी भटके हे सुद्धा या बहुजन संकल्पनेमध्ये येतात. खरं तर SC आणि ST बरोबर OBCंचा मंडल आयोगाने OBC समाज हा मागास आहे अशा प्रकारची मान्यता देऊन बहुजन समाजामध्ये मागास जातीमध्ये त्यांचा उल्लेख केला. आणि 1939च्या जनगणनेनुसार त्यांना 22% आरक्षण मिळायला हवे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ज्या घटनेमध्ये नोंदी केलेल्या आहेत त्या अशाच प्रकारच्या आहे. तर विद्यमान आरक्षणाच्या कक्षेत येणारे सुमारे 85% संख्या असणारे आणि सामाजिकदृष्ट्या मागास असणारे जनसमूह म्हणजे बहुजन, अशी ही एक व्याख्या आपल्याला या बहुजन समाजाच्या अनुषंगाने केलेली बघायला मिळते.
जो हजारो वर्ष या भारत भूमीत त्याचे वंशज राहत आले, तो बहुजन आजही दिवाळीच्या दिवशी इडापिडा टळू दे, बळींचे राज्य येऊ दे, हे त्याच्या घरात बोलतो. तो बहुजन जो मनुस्मृतीला मानत नाही, तो बहुजन. अशा बहुजन समाजाच्या अनेक व्याख्या अभ्यासकांनी मांडलेल्या आहेत. परंतु मला असं वाटतं की सार स्वरूपात बहुजन समाजाची व्याख्या सांगत असताना मला असं वाटतं की हा बहुजन समाज गौतम बुद्धाच्या काळात श्रमण संस्कृती म्हणजे अनुयायी स्वरूपात होता. संत नामदेव व तुकारामांच्या काळात तो वारकरी रूपामध्ये होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तो मावळ्यांच्या रूपामध्ये होता. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या काळात तो सत्यशोधक स्वरूपात होता. छत्रपती शाहू महाराजांच्या कालखंडात तो आरक्षणाचा समर्थक होता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळापासून तो SC ST OBC झाला. म्हणजे एका सूत्ररूपात सांगायचे तर 18 पगड जाती, 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदार हे सर्व अल्पसमूह म्हणजे बहुजन समाज हो. एवढी व्यापक अशा प्रकारची या बहुजन समाजाचा विस्तार आपल्याला बघायला मिळतो. तर या मान्यवरांच्या अनेक व्याख्या पाहिल्याच्या नंतर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की आपल्या देशामध्ये बहुजन समाज हा मुळात या देशातला मूळ निवासी अर्थात मूळ रहिवासी आहे आणि तो हजारो वर्षापासून या देशात राहत आलेला आहे, वस्ती करत आलेला आहे. याचा इतिहास आपल्या साक्षीला आहे. अगदी इतिहासाची सगळी पाणी चालताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की या देशाचे मूळ रहिवासी नाग द्रविड वंशाचे लोक आहेत. त्यांची एक द्रविडी किंवा नाग लोकांची एक संस्कृती होती आणि त्या वंशाचे लोक त्या संस्कृतीप्रमाणे जगत होते. इतिहासात सांगितलं गेलं की इसवी पूर्व 1500 वर्षापूर्वी या भारतातल्या मूळ निवासी असलेल्या अर्थात अनार्य स्वरूपामध्ये असलेल्या लोकांचा बाहेरून आलेल्या आर्यांनी अफगाणिस्तान मार्गे हे आर्य भारतामध्ये इसवी पूर्व 1500 वर्षापूर्वी आले आणि त्यांनी या देशातल्या मूळ निवासीचा अर्थात अनार्यांचा पराभव केला, त्यांच्यासोबत युद्ध केली आणि त्यांना पराभूत केल्यानंतर त्यांना आपले दास बनवले, गुलाम बनवलं आणि त्यांचं शोषण सुरू केलं. या इतिहासाच्या साक्षीमध्ये मला असं वाटतं की ज्यांचं शोषण केलं गेलं तो समाज म्हणजे बहुजन समाज होय आणि ज्यांनी शोषण केलं तो समाज म्हणजे या देशात बाहेरून आलेला शोषित वर्ग होय. अशी या शोषणाची परंपरा आपल्याला पाहायला मिळते. तर ज्या आर्यांनी बाहेरून आल्याच्या नंतर इथल्या अनार्यांवर आपली संस्कृती लादली, त्याच्या अगोदरचा जर इतिहास बघितला तर आपल्या देशाची ही जी मूळ निवासी द्रविडी संस्कृती आहे, नाग संस्कृती आहे, ती खऱ्या अर्थानं बुद्ध संस्कृती आहे. डॉक्टर आहा साळुंके हे या क्षेत्रातले खूप मोठे अभ्यासक आहेत आणि त्यांनी याची चिकित्सक मांडणी केलेली आहे. ते असं लिहितात की या देशाची जी मूळ संस्कृती आहे तीच बुद्ध संस्कृती आहे. त्याचा इतिहास मांडताना सरांनी सांगितलेला आहे की या देशातले जे मूळ नाग द्रविड वंशाचे लोक आहेत त्यांची जी नाग द्रविडी भाषा होती, नाग द्रविडी संस्कृती होती, तीच संस्कृती या देशामध्ये रूढ होती आणि मग ती सगळीकडे पसरलेली होती. आणि बुद्ध धर्माचा प्रचार या देशामध्ये जेव्हा सगळीकडे झाला, ती संस्कृती रूढ झाली, तेव्हा त्या काळातल्या वैदिक धर्मातल्या लोकांनी या गोष्टीची खूप मोठी धास्ती घेतली आणि हा धम्म संपवला पाहिजे, अन्यथा आपल्या धर्मावर, हिंदू धर्मावर, वैदिक संस्कृतीवर गंडातर आल्याशिवाय राहणार नाही, याची भीती त्यांना वाटली. आणि मग तत्कालीन शंकराचार्यांनी बुद्ध तत्वज्ञान जे होतं तेच बुद्ध तत्वज्ञान वैदिक संस्कृतीच्या एका वेगळ्या परिभाषेमधून मांडायला सुरुवात केली आणि बुद्ध धम्म ही एक वेगळी शाखा न राहता ती या हिंदू धर्माचाच एक भाग बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. म्हणजेच नव्या मानवतावादी विज्ञाननिष्ठ धम्माला किंवा बुद्धाच्या धम्म परंपरेला आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न इथल्या वैदिक संस्कृतीने केला. याचाच अर्थ इथल्या बहुजन समाजाला आपल्या काबूत ठेवण्याचा प्रयत्न इथल्या या ज्या संस्कृतीने केला, इथल्या वैदिक संस्कृतीने केला. ही संस्कृती लादणारे म्हणजेच बहुजनांचं शोषण करणारे हे लोक होते. आणि शंकराचार्यांनी ज्या बुद्धाच्या तत्वज्ञानाला एक परिभाषा दिली, ती परिभाषा इथल्या वैदिक संस्कृतीची परिभाषा होती. आणि पुढं मग काय झालं, ज्याप्रमाणे बुद्धाच्या तत्वज्ञानाला हिंदू धर्माचा एक भाग, वैदिक संस्कृतीचा एक भाग बनवण्यात आला, त्याचप्रमाणे अशी काही प्रतीकं सुद्धा आपल्यासमोर उभा करण्यात आली. त्यातलंच एक प्रतीक की बुद्ध हा एक वेगळा पर्याय नसून तो विष्णूचाच एक नवा अवतार आहे हे सांगण्याचा जो एक प्रयत्न झाला, तोही त्याच अर्थाने की इथल्या वैदिक संस्कृतीचाच एक भाग म्हणून इथल्या बुद्ध धम्माला घोषित करण्यात आलं शंकराचार्यांनी. आणि मला असं वाटतं की बहुजन समाज हा बहुजन समाज आहे तो एवढ्या विस्तारित व्यापक स्वरूपामध्ये जो पसरला होता तो बुद्धिस्ट आहे.
पर्यायानं. प्रारंभिक बुद्धिस्ट आहे आणि नंतर मग त्यांच्यावर शंकराचार्यांनी जी एक संस्कृती लादली, तिचा जो प्रचार केला आणि बौद्ध धर्माच्या लोकांना जे आपलेसं करण्यासाठी जे एक सूत्र वापरलं, आध्यात्मिक सूत्र, ते खऱ्या अर्थानं बुद्ध सूत्र आहे, बुद्ध तत्व आहे, फक्त परिभाषा वेगळी वापरली. आणि म्हणून आपल्याला या सिद्धांताचा आधार घेऊन जर आपण निष्कर्ष मांडायला लागलो तर आपल्या गोष्ट लक्षात येईल की पर्यायानं या देशातले मूल निवासी असलेले नाग द्रविड वंशाचे सगळेच लोक हे बुद्धिस्ट आहेत. म्हणजेच पर्याय अर्थानं या देशातले समग्र बहुजन किंवा 3.5% लोकांचं राज्य जेव्हा या देशावर अनार्यांवर लादलं गेलं, त्या 3.5% लोकांच्या व्यतिरिक्त जे 96% लोक होते ते सगळेच पर्यायानं बुद्धिस्ट होते आणि ते सगळेच बहुजन होते. हे या ठिकाणी मला आवर्जून सांगावं वाटतं. आणि या बहुजन समाजाच्या लोकांनी जेव्हा त्यांच्यावर आर्य संस्कृती लादण्यात आली, वैदिक संस्कृती निर्माण करण्यात आली, तिचा प्रचार करण्यात आला, ती थोपवण्यात आली, तरीही या देशातील या वैदिक परंपरेला नाकारणाऱ्या किंवा त्या परंपरेविरुद्ध विद्रोह पुकारणाऱ्या अनेक क्रांतिकारकांनी वारंवार वेळोवेळी या संस्कृतीला नाकारून या देशातल्या बहुजन समाजाच्या संस्कृतीला घोषित करण्याचा प्रयत्न वारंवार केलेला आहे. त्यालाच आज साळुंखे सरांनी लोकायत या शब्दामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. तर इथं जे आर्य आणि अनार्य या दोन प्रवाहातली संस्कृती होती, ते अनार्य म्हणजे लोकायत, म्हणजेच नवविचारवादी, नवपरिवर्तनवादी विचार घेऊन मानवाच्या कल्याणाचा विचार मांडणारी जी परंपरा पुढे आली त्यालाच म्हणायचं लोकायत. बहुजन समाज फुले, शाहू, आंबेडकर, बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विचाराला बळकट करण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी किंवा हे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी ज्यांनी ज्यांनी कार्य केलं, ते मला असं वाटतं की ते बहुजन समाजाचे समर्थक आहेत. आणि या बहुजन समाजाची जी एक संस्कृती होती, जी मूळ संस्कृती होती नाग द्रविड वंशाची, त्या संस्कृतीचं विकृतीकरण करण्यात आलं. म्हणजे मुळामध्ये आमच्या भारताचा इतिहास हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे. आणि म्हणून आम्हाला पराभूत करण्यात आलं, आमची प्रतिक्रांती झाली. या क्रांती प्रतिक्रांतीच्या इतिहासाचा जेव्हा आपण आढावा घेऊ, वेध घेऊ, तेव्हा बहुजनांना या ठिकाणी छळण्यात आलं, त्यांना पराभूत करण्यात आलं, वारंवार त्यांची अवहेलना करण्यात आली, त्यांना या ठिकाणी अपमानित करण्यात आलं. परंतु बहुजन संस्कृतीचे अनेक घटक प्रत्येक कालखंडामध्ये या देशातल्या वैदिक संस्कृतीला, इथल्या आर्य संस्कृतीला किंवा ज्यांनी या बहुजनांचा छळ केला त्या संस्कृतीला नाकारण्याचा प्रयत्न वारंवार केलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून बहुजन समाजाच्या संस्कृतीचं जे विकृतीकरण करण्यात आलं होतं, त्या विकृतीचं पुन्हा सांस्कृतिकीकरण करण्याची गरज इथल्या परिवर्तनवादी बहुजन समाजाला वाटली. मला तर असं वाटतं की ब्राह्मणेतर हा जो एक टप्पा आहे किंवा ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर ही जी एक सीमारेषा आहे, ते ब्राह्मणेतर या क्षेत्रातली सगळी मंडळी ही बहुजनांमध्ये येते. आणि या सगळ्या मंडळीनं आपल्या बहुजन समाजाच्या सांस्कृतिकीकरणाची एक चळवळच या देशामध्ये सुरू केलेली होती. अगदी बुद्धापासून या चळवळीला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी हजारो वर्षापूर्वी ज्या धम्माची स्थापना या देशामध्ये निर्माण केलेली आहे, ती वैदिक धर्म नाकारणारी आणि बहुजन हिताय संस्कृती असलेली, आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे बहुजन हिताय बहुजन सुखाय, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी निर्माण केलेली ही संस्कृती आणि त्या संस्कृतीचं सांस्कृतिकीकरण म्हणजे शुद्धीकरण म्हणजेच विकसित रूप या देशामध्ये ज्यांनी ज्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी ज्यांनी संकल्पना मांडण्याची प्रयत्न केली किंवा ज्या बहुजन समाजाला विकृत करण्यात आलं होतं त्याची सांस्कृतिकीकरण म्हणजे त्याचं अवस्थांतर रूप किंवा त्याला परिवर्तन करण्याचं काम, त्याला परिवर्तित करून विकासाच्या मार्गाने घेऊन जाण्यासाठी जे जे महापुरुष, जे जे तत्ववेती, जे जे समाजसेवक पुढे आले, त्यांनी ज्या संकल्पना मांडल्या, मला वाटतं त्याला सांस्कृतिकीकरण असं म्हटलं जातं. आणि या परंपरेचा शोध घेत असताना तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाचा मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख केला. त्याच्यानंतरचा इतिहास महात्मा बसवेश्वर हे सुद्धा या व्यवस्थेला नाकारणारे एक महापुरुषच होऊन गेले. बसवेश्वरांनी या देशातल्या बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी खूप मोठी क्रांती केली, खूप मोठे विचार मांडले. या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता नांदली पाहिजे या परंपरेचा धागा धरून त्यांनी या देशामध्ये खूप मोठा क्रांतिकारक विचार मांडला. हेच मला वाटतं सांस्कृतिकीकरण आहे. आणि त्याच परंपरेतलं खूप मोठं नाव मला या ठिकाणी आवर्जून घ्यावं वाटतं की ज्या महाकवीला, अर्थात आपण महाकवी म्हणतो, आमच्या देशामध्ये महाकवीची खूप मोठी परंपरा आहे, परंतु ज्या कवींनी या देशातल्या बहुजनांच्या अवमानास्पद स्थितीचा किंवा अपमानितपणाचा पुरस्कार केला आणि तेच काव्य मांडलं, त्याला इथं महाकवी म्हटलं जातं. परंतु मला असं वाटतं की आमचे महाकवी वेगळे आहेत. जशी आमची संस्कृती वेगळी, त्या संस्कृतीचं सांस्कृतिकीकरण वेगळं, तसं इथले आमचे प्रतीक वेगळे आहेत, आमचे विचार वेगळे आहेत, आमच्या प्रतिमा वेगळ्या आहेत. त्यातली एक महत्त्वाची प्रतिमा माझ्यासमोर येते, ती म्हणजे संत कबीरांची. संत कबीरांनी
या देशातला जो बहुजनवाद आहे किंवा इथला जो एक बहुजन समाज आहे त्यांना खडबडून जागा करण्यासाठी आपल्या दोह्यातून खूप मोठी क्रांती केली. आणि कबीरांचे दोहे जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा ते बहुजन समाजाच्या सांस्कृतिकीकरणाचीच एक प्रक्रिया त्यांच्या त्या दोह्यातून सुरू होती. या देशातले कर्मकांड, या देशातली रूढी, परंपरा, स्वर्ग, नर्क या सगळ्यांना मोठमाती देण्यासाठी संत कबीरांनी खूप मोठं विचारधन आपल्याला दिलेलं आहे. ते अनेक दोह्यात आपल्याला पाहायला मिळतं. एक दोहा मला या ठिकाणी आठवतो की ज्या देशामध्ये, केवळ आपल्या देशामध्ये काही देवदेवतांची प्रतीकं उभा करून बहुजनांच्या शोषणाची जी रीत या ठिकाणी रूढ होती, त्याचा वेध घेताना संत कबीरांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की देव, आमच्यासमोर जे दगडाचे देव उभा केले किंवा खोट्या प्रतिमा उभा केल्या, त्या संदर्भातला वेध त्यांनी दुनिया भाई दिवानी पैसे की धुलधानी, यात्रा में बिटाया फतरा तीरथ बनाया पानी, पैसे की धुलधानी, दुनिया भाई दिवानी पैसे की धुलधानी. हे किती महत्त्वाचं सूत्र त्यांनी सांगितलेलं आहे की या देशामध्ये दगडाधोंड्यांचे देव करून, पाण्याला तीर्थ बनवून, तीर्थाच्या रूपानं आमची दिशाभूल करून आम्हाला या ठिकाणी नेस्त नाबूद करण्याचा प्रयत्न, दाबण्याचा प्रयत्न, आमचं शोषण करण्याचा प्रयत्न जो या देशामध्ये सुरू होता त्यालाच मूठमाती देण्याचं काम संत कबीरांनी आपल्या दोह्यातून केलं. तो दोहा मी तुम्हाला सांगितला. या बहुजन समाजाच्या सांस्कृतिकीकरणाच्या प्रक्रियेतलं एक महत्त्वाचं नाव दुसरं माझ्या पुढे येतं, ते म्हणजे संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराजांना बहुजन म्हणून इथल्या वैदिक संस्कृतीने किती छळलं, आपल्या सर्वांना तो इतिहास माहीत आहे. मी त्या इतिहासामध्ये जात नाही. परंतु बहुजन समजून ज्यांना लेखनाचाच अधिकार नाकारला आणि ज्यांनी लिहिलेल्या वह्या इंद्रायणी नदीमध्ये बुडवण्यात आल्या, हा सगळा इतिहास साक्षीला आहे. आणि ज्यांना छळण्यात आलं त्या संत तुकाराम महाराजांनी इथली वैदिक संस्कृतीची परंपरा नाकारलेली आहे. म्हणजे बहुजन समाज आणि त्या बहुजन समाजातल्या कोणकोणत्या व्यक्तीनं बहुजन समाजाचं सांस्कृतिकी करण्याचा प्रयत्न केला, त्याचा इतिहास मांडत असताना संत तुकाराम महाराजांचा उल्लेख मला करावा वाटतो. कारण त्यांनीही इथल्या बहुजनांच्या शोषणाचा किंवा बहुजन समाजांच्या शोषणासाठी जी प्रतीकं वापरली जातात त्या प्रत्येकांचा धिक्कार आपल्या अभंगातून केलेला पाहायला मिळतो. एक अभंग माझ्यासमोर येतो की वेद हे इथल्या बहुजनांना नेस्तनाबूत करण्यासाठी वापरले गेलेले खूप मोठा हत्यार आहे आणि हे वेद अपौरुषेय आहेत असं आम्हाला सांगण्यात आलं. म्हणजे हे वेद माणसाने लिहिलेले नाहीत. आणि जेव्हा अशा प्रकारची खोटी प्रतिमा आमच्यासमोर उभा करण्यात आली आणि देवाला महत्त्व देऊन माणसाला शूद्रपणा देण्यात आला, तेव्हा या देशातल्या अशिक्षित माणसांना ही सूत्र सत्यात उतरल्याची अनुभूती होतो समाजाला. त्याला ही सूत्र खरी वाटायला लागली आणि म्हणून तो या वैदिक संस्कृतीत किंवा लुबाडणाऱ्या किंवा आर्य संस्कृतीला ते बळी पडले. आणि या आर्य संस्कृतीचा वेध घेताना किंवा वेदामध्ये जे शोषण मांडलेलं आहे किंवा वेद कसे खोटे आहेत, वेदातला विचार कसा बहुजन समाजाचं शोषण करणारा आहे ते मांडताना संत तुकारामांनी सांगितलेलं आहे की वेदाचा तो अर्थ आमासाची ठावे, एरा आणि वाहावा भार माथा. वेदाचा अर्थ आम्हाला माहीत आहे, अन्यथा आमच्या अनेक पिढ्या इथे बर्बाद झाल्या की वेदांचा, वेदमंत्रांचा उच्चार करता करता त्याचा अर्थ लक्षात न घेता केवळ अध्यात्म म्हणून, केवळ भक्ती म्हणून त्याच्या आहारी जाऊन त्या वेदांचा वेदोच्चार करताना, मंत्रोच्चार करता करता अनेक पिढ्या बर्बाद झाल्या. परंतु त्या वेदातला फोलपणा संत तुकाराम महाराजांनी व्यक्त करताना वेदाचा तो अर्थ आमासाची ठावा, की आम्हाला माहीत आहे या वेदामध्ये काय लिहिलेलं आहे, आमच्याबद्दल काय मांडलेलं आहे. मुळामध्ये हे वेद आमच्या कल्याणासाठी नाहीत आणि म्हणून आम्ही त्याचा भार वाहणार नाही. एरानी वाहावा भार माती, ज्याला त्यांचं महत्त्व आहे त्या लोकांनी तो भार व्हावा, आम्ही वाहणार नाही. म्हणजे संत तुकाराम महाराजांनी इथल्या वेदांना नाकारलं. म्हणजे बहुजन संस्कृती निर्माण करणाऱ्या, बहुजनांवर अन्याय अत्याचार शोषण लादणाऱ्या इथल्या वेदांनाच संत तुकारामांनी नाकारलेला आहे. हे आपल्याला या अभंगातून दिसून येतं. वेदाचा खरा सार त्यांना कळाला होता. त्याचबरोबर संत तुकाराम महाराजांनी इथली जी प्रतीकं आपल्यासमोर उभा करण्यात आलेली आहेत, इथल्या देवांचे, दैवतांचे जे प्रतिमा आपल्यासमोर उभा करण्यात आलेले आहेत, त्याला उद्देशून इथल्या खोट्या देवधर्म परंपरेला, अगदी आपण संत कबीरांचा संदर्भ आताच येऊन गेला. संत कबीर तर म्हणाले होते की दगडात देव आहे, हे जर मला कोणी सिद्ध करून दाखवलं तर मी पहाडाची पूजा करेन. आणि याही पुढे जाऊ ते असं म्हणतात संत कबीर की दगडात देव आहे हे सिद्ध करून दाखवलं तर मी पहाडाची पूजा करीन. आणि पुढे जाऊन म्हणतात की दगडापेक्षा आपल्या घरातलं दगडाच्या देवापेक्षा आपल्या घरातलं दगडाचं जातं हे श्रेष्ठ आहे. कारण दगडाचा देव आपल्याला काहीच देत नाही, परंतु दगडाचं जातं आपल्याला पीठ देतो, ज्याच्यामुळे आपला पिंड पोचला जातो, ज्याच्यामुळं आपण जिवंत राहतो. ही संत तुकाराम महाराजांची आणि संत कबीरांची
विचारांच्या प्रचिती पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं की बहुजनांच्या सांस्कृतिकीकरणाची सुद्धा एक मोठी परंपरा आमच्या देशामध्ये आहे, जी की संत कबीरांच्या रूपानं, महात्मा बसवेश्वरांच्या रूपानं, संत तुकाराम महाराजांच्या रूपानं आपल्यासमोर ती आजही इतिहास म्हणून साक्षीला आहे. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुल्यांचा उल्लेख मला करावा लागतो. वेद आणि वेदाने बहुजन समाजाची केलेली जी अवकळा आहे त्याचा उल्लेख संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातून आलाच आला. पण त्याच्याही पुढे जाऊन संत तुकाराम महाराजांनी या देशातला अध्यात्म, हा भक्ती किंवा इथल्या ज्या देवविषयक कल्पना आहेत त्या इथल्या बहुजनांसाठी एक हत्यार म्हणून कसं वापरलं गेलं त्याचाही अनेक ठिकाणी उहापोह केलेला आहे. देव या कल्पनेतला फुलपणा किंवा देव आणि त्या देव कल्पनेमुळे आलेला जो एक वर्णवाद आहे, वर्णव्यवस्था आहे आणि जातीव्यवस्था आहे आणि त्यातूनच उदयाला आलेली अस्पृश्यता, जातीभेद, त्याचाही समाचार संत तुकाराम महाराजांनी केलेला आहे. देव कुठं असतो, कसा असतो याची चर्चा आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते आहे आणि खूप शोषणीय बाब आहे. मला शोक वाटतो त्या गोष्टीचा की ज्यांना आपण शास्त्रज्ञ म्हणतो, ज्यांना आपण विचारवंत म्हणतो, ज्यांना आपण वैज्ञानिक म्हणतो, ते सुद्धा आज देवाच्या प्रतिमांचं पूजन करून आपल्या शोधाला, संशोधनाला सुरुवात करतात. मला असं वाटतं की बहुजनातले सुद्धा बरेच लोक याच्यामध्ये आहेत आणि बहुजनानं बहुजनांच्या पायावर घालून घेतलेला हा एक दगड आहे असं मला वाटतं. मी त्या विषयाकडे नंतर वळतो. पण तत्पूर्वी संत तुकाराम महाराजांनी देव कुणाला म्हणावं, देव कसा असतो, ज्या इथल्या वैदिक संस्कृतीनं आमच्यासमोर देवाचं एक हत्यार उभा केलं शोषणासाठी, ते हत्यार कसं खोटं आहे किंवा ते हत्यार फेकून देण्याचं काम, त्या हत्याराला नाकारण्याचं काम संत तुकाराम महाराज करताना देव कुठं असतो, देवळात, मंदिरात अजिबात नाही. आणि त्यांनी सांगितलं, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. या परंपरेमध्ये आपण जेव्हा चिंतनाच्या स्वरूपामध्ये जातो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की देव ही कल्पना माणसातली कल्पना आहे. माणसातल्या मनुष्यत्वाला, त्याच्या प्रज्ञेला, त्याच्या माणुसकीला एका अर्थानं देव म्हणता येतं. परंतु आमच्या समोर इथल्या वैदिक संस्कृतीनं जो खोटा इतिहास मांडला, ज्या देवाची उतरण उभा केली, ती मात्र इथल्या बहुजन समाजाच्या शोषणाचीच उतरंड आहे. आता ह्या संत तुकाराम महाराजांच्या अभंगात अनेक भक्तिपर सुद्धा अभंग आहेत, पण ती अंधश्रद्धा नाही, ती एक श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेला डोळसपण आहे, विज्ञानिष्ठ अशा प्रकारचा आधार आहे. आणि म्हणून त्या देवाची किंवा देवविषयक कल्पनांची जे तिरस्कार करत असताना संत तुकाराम महाराजांनी ती सुद्धा लिहिली की शेंदूर फासून या धोंडा, पाया पडती पोर रांडा, वेड लागलं जगाला, देव म्हणते दगडाला. हे आपल्याला कोणी सांगतच नाही. आमचा बहुजन समाज आजही किती या अध्यात्माच्या, देवधर्माच्या किंवा भक्तीच्या नादाला लागून आज आपलं खच्चीकरण करून घेतो आहे, त्याचीच ही परंपरा आहे. तर मला असं वाटतं की संत तुकाराम महाराज हे आमचे वैचारिक वारस आहेत. संत कबीर हे आमचे वैचारिक प्रेरणा आहे, ज्यांचा उल्लेख मी केला आता की संत तुकाराम महाराज असतील. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे पण मी येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांना जेव्हा शूद्र म्हणून त्यांचा राज्याभिषेक टाळण्यात आला तेव्हा ते सिद्ध झालं की इथल्या ब्राह्मणांच्या व्यतिरिक्त जे ब्राह्मणेतर समाज आहे तो सगळाच शूद्र म्हणून बहुजन समजला गेला आणि त्यांची विटंबना केली गेली. याला इतिहास साक्षी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला जे शोषण आलं ते सामाजिक स्वरूपाचं शोषण होतं, ते सांस्कृतिक शोषण होतं. आणि म्हणून ही शोषणाची सांस्कृतिक व्यवस्था किंवा इथल्या बहुजन समाजाच्या संस्कृतीचं सांस्कृतिकीकरण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या जुलमी राजवटीला, इथल्या शोषण परंपरेला मूठ माती दिली. त्यांनी या मातीमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, समान न्याय, स्त्रियांचं स्वातंत्र्य, इथल्या बहुजनांचं स्वातंत्र्य आबाधित ठेवून एक नवी मळवाट किंवा नवी पायवाट निर्माण करण्याचं काम किंवा स्वराज्याच्या रूपानं आम्हाला एक नवा इतिहास, एक नवी संस्कृती, एक माणुसकीचं तत्त्वज्ञान या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवून दिलं. आणि म्हणून ते आमचे खरे प्रेरणास्थान आहेत. बहुजनांचे ते हितकर्ते आहेत, बहुजनांचे ते मार्गदर्शक आहेत, प्रेरणा स्रोत आहेत असं मला वाटतं. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपानं सुद्धा बहुजन समाजाच्या सांस्कृतिकीकरणाची चळवळ पुढे सुरू राहिली. आपण पुढे येतो महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापर्यंत. आता महात्मा ज्योतिबा फुले यांचे सगळे ग्रंथ जर आपण बघितले, ब्राह्मणाचे कसब असतील, शेतकऱ्याचा आसूड असेल, अनेक ग्रंथ, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म किंवा त्यांच्या अखंड, हे सगळं साहित्य वाचलं तर आपल्याला या देशातल्या बहुजनांच्या शोषणाची परंपरा इथल्या वैदिक संस्कृतीनं कशा पद्धतीची करून ठेवलेली आहे हे त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीमध्ये, त्यांच्या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मुळामध्ये इथल्या बहुजन समाजाला वैदिक संस्कृतीनं किंवा इथल्या मुठभर लोकांनी ज्या अशिक्षित ठेवण्यासाठी ज्या काही खोट्या कल्पना उभा केल्या, मग त्यात वर्णव्यवस्था आहे आणि त्या वर्णव्यवस्थेला काही विशिष्ट वर्णाला विशिष्ट अधिकार दिलेले आहेत. त्यात शिक्षणाचा अधिकार, फक्त शिकवण्याचा शिक्षणाचा अधिकार केवळ ब्राह्मण वर्गाला असेल
बाकीच्या वर्गांना वेगवेगळ्या प्रकारची कामं लादून दिलेली होती. क्षत्रियांनी रक्षण करावं, वैश्यांनी व्यापार करावा, शूद्रांनी सेवा करावी आणि या चारही वर्णांना नेमून दिलेली कामं होती की याच हेतूनं की इथला बहुजन समाज ब्राह्मण समाजाच्या व्यतिरिक्त जो काही बहुजन समाज आहे प्रदीर्घ स्वरूपात किंवा विस्तारित रूपातला, तर त्या बहुजन समाजाला शिक्षणापासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी शिक्षणाचं हत्यार आपल्याकडे ठेवलं, जे की परिवर्तनासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि इथला बहुजन समाज हजारो वर्ष अशा अज्ञानात ठेवून त्यांना लुबाडण्याचं काम, त्यांचं शोषण करण्याचं काम इथल्या धर्मसंस्थापकांनी, धर्ममार्तंडांनी किंवा इथल्या शोषणाधिष्ठित लोकांनी सुरूच ठेवलं. आणि म्हणून महात्मा फुल्यांनी याचा वेध घेत असताना की आमच्या बहुजनांचं खरं शोषण जर कोणी केलं असेल तर इथल्या सुशिक्षित ब्राह्मण वर्गाने केला. त्यांनी अनेक ठिकाणी तो शब्द वापरलेला आहे. आणि त्याचा वेध घेत असताना इथल्या बहुजन समाजाच्या अशिक्षितपणाचं एक काव्यच त्यांनी लिहिलं. विद्येविन मती गेली, मतीविन नीती गेली, नीतीविन गती गेली, गतिविन वित्त गेले, वित्तविन क्षुद्र खचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. विद्या नसेल तर आम्ही किती रसातळाला जातो. आणि हे असं झालं. आमचं शोषण होत आहे हे सुद्धा आम्हाला या ठिकाणी कळत नव्हतं, केवळ अविद्येमुळे. आणि पहिली ही जी क्रांती, शैक्षणिक क्रांती ज्या महात्मा फुल्यांनी केली, त्याने आमच्यासमोर सूत्रच मांडलं की तुम्ही बहुजन आहात, तुम्हाला दूर ठेवलं शिक्षणापासून आणि मग तुम्ही शोषणाच्या आणि अन्यायाच्या खोल गर्तेत जाऊन पडलेले आहात. हे सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले या बहुजन समाजाच्या उद्धाराचं एक नेतृत्व करणारं खंद कर्त सुधारक असलेलं एक व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून आमच्या बहुजन समाजाच्या सांस्कृतिकीकरणाची ही जी एक परंपरा आहे, ही जी एक चळवळ आहे, ती महात्मा फुल्यांनी पुढे चालू ठेवली. एवढंच नाही तर ज्या धर्माचा आधार आमच्या बहुजन समाजाच्या शोषणासाठी घेण्यात आला, ज्या धर्मग्रंथाचा आधार घेण्यात आला, त्याला अशिक्षित ठेवून त्याला अज्ञानात ठेवण्यात आलं, त्या संदर्भात धर्म या संकल्पनेचा वेध घेत असताना महात्मा ज्योतिबा फुले आपल्या एका अखंडात म्हणतायत, धर्म राज्य भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी. सत्य सांगण्यासाठी माणसानी जीवन जगावं. धर्मामध्ये राज्य भेद भाव जाती व्यवस्था नसाव्यात. एवढंच नाही तर पुढे जाऊन ते म्हणतायत, खरी हीच नीती मानवाचा धर्म, बाकीचे अधर्म ज्योती म्हणे. केवढा मोठा विचार महात्मा फुल्यांनी या अखंडातून क्रांतिकारी विचार मांडलेला आहे की नीतिमान असावं. माणसाने स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि माणुसकीचं नातं जे आहे त्याला महात्मा ज्योतिबा फुले नीतिमत्ता म्हणतात. की प्रत्येक माणसाने नीतिमत्ता पाळणे हाच मानवाचा धर्म आहे आणि बाकीचे सगळे अधर्म. याचा अर्थ असा आहे की आमच्या पुढे वेद लिहिले, वेदाचं खोटं तत्वज्ञान लिहिलं आणि एक मोठ्या प्रकारचा अधर्म इथल्या वैदिक संस्कृतीने आमच्यासमोर उभा केला. आणि इथल्या बहुजन समाजाला अज्ञानात ठेवण्यासाठी, इथल्या बहुजन समाजाला विभाजित करण्यासाठी, विघटित करण्यासाठी ज्या जाती निर्माण केल्या, 6,000 जाती आमच्या देशामध्ये आहेत. मला तर असं वाटतं की जगामध्ये एकमेव देश आपला आहे की ज्या देशामध्ये 6,000 जाती आहेत. आपण आज इंग्लंडमध्ये जा, जपानमध्ये जा, अमेरिकेत जा, रशियामध्ये जा, फ्रान्समध्ये जा, इटालीत जा, जिथं जिथं जे जे राष्ट्र विकसित आहेत तिथे एकही जात नाही, फक्त माणूस. तिथे 33 कोटी देव नाहीत, फक्त त्यांचं एक प्रतीक आहे, एकेश्वरवाद. आणि म्हणून मला असं वाटतं की ते देश उच्च प्रगतीपथावर गेले. आमच्याकडे 6,000 जाती, 33 कोटी देव आणि या सगळ्या विघटनामध्ये आम्ही आमच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचा संघर्ष, एक सांस्कृतिक संघर्ष, अंतर्गत संघर्ष आम्ही करण्यामध्ये मशगूल झालेले आहोत. आणि म्हणून महात्मा फुल्यांनी सांगितलं होतं की मानवता हाच धर्म आहे. कुठे गेली आमची मानवता? आम्हाला माहीत आहे की गावकुसाच्या बाहेर राहणारा जो समाज आहे त्यांना या देशामध्ये कसल्या प्रकारचं जीवन जगावं लागलं. पशुपेक्षा हीन. पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, विद्या घेण्याचा अधिकार नव्हता, गावात जाण्याचा अधिकार नव्हता, गाडीवर लाकडं फोडायची तेव्हा कुठे शिळी भाकरी चतकोर मिळते. हा आमच्या देशातला इतिहास, ही आमची संस्कृती. तरी मी म्हणतो आज की मेरा भारत महान, मेरे देश की धरती, सोना उगले उगले हिरे मोती, मेरे देश की धरती. मला देशाबद्दल अभिमान जरूर आहे, पण या देशाचा अभिमान बाळगण्याची शिकवण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. त्यांचं या देशात खूप प्रेम होतं आणि म्हणून त्यांनी ज्या गोष्टी केल्या, सगळ्या बौद्ध धर्माची दीक्षा घेणं असेल किंवा पुणेकराला असेल, या सगळ्या गोष्टीला या देशावरचं बाबासाहेबांचं प्रेम कारणीभूत आहे. आणि देशावर आमचं निश्चितच प्रेम आहे, आमची निश्चित निष्ठा आहे. परंतु या देशामध्ये ज्या खोट्या परंपरा निर्माण केल्या, ज्या शोषणाच्या परंपरा आहेत आणि त्यासाठी जे प्रतीकं वापरली गेली, त्यासाठी जे हत्यार वापरलं गेलं, त्या हत्याराचा वापर करून जे आमचे शोषण करण्यात आलं. आणि इकडं सांगण्यात आलं की मेरा भारत महान, सारे जहां से अच्छा, हिंदुस्तान हमारा. या वाक्याचा मला पुन्हा पुन्हा विचार येतो की आमच्या देशामध्ये चांगलं असं काय आहे. प्रचंड बहुजनांचं या ठिकाणी खूप मोठ्या प्रकारचे आज भ्रष्टाचाराच्या रूपानं असेल, वर्णव्यवस्थेच्या रूपानं असेल, धर्मव्यवस्थेच्या रूपानं असेल, अर्थव्यवस्थेच्या रूपानं असेल, चहू बाजूनं त्याचं प्रचंड शोषण होत आहे.
आज तो धर्मसंकटात सापडलेला आहे आणि तरी मी म्हणतो सारे जहां से अच्छा. आता या देशातला 96% समाज जर आज संकटात असेल तर या देशाला आपण सारे जहां से अच्छा कसं म्हणू शकतो, हा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित झाला पाहिजे. आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या परंपरा आहेत, पुढं तर महात्मा फुलेंच्या पुढे मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यापर्यंत सुद्धा मी येतो की बाबासाहेबांनी सुद्धा या देशामधल्या सगळ्या बहुजन विघातक प्रवृत्तींना मोठमते देण्यासाठी प्रचंड आपलं आयुष्य समर्पित केलेलं आहे. तो इतिहास आपल्याला माहीत आहे की या देशातल्या ज्या मनुस्मृतीने या बहुजन समाजाचं शोषण करण्यासाठी एक खूप मोठी वर्णव्यवस्था निर्माण केली होती, ज्या मनु महाराजांनी या बहुजन समाजाच्या व्यवस्थेला नेस्तनाबूत करण्यासाठी, उद्ध्वस्त करण्यासाठी ज्या चातुर्वर्णीय व्यवस्थेचा एक घाट घातला होता आणि हा खोटा विचार इथल्या बहुजनांना सांगून त्यांच्या मनावरती अधिराज्य मिळवून त्यांना गुलाम बनवण्यात आलं होतं, ती वर्णव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं. त्यांच्या कार्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या, सगळ्या आंदोलनं बघितली, सगळ्या चळवळी बघितल्या, तर आपल्या लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकर सुद्धा बहुजन समाजाच्या सांस्कृतिकीकरणाच्या लढाईतलं एक खंदा अशा प्रकारचं एक युद्ध करणारे मोठे सैनिक होते आणि त्यांनी ही लढाई खूप मोठ्या प्रमाणामध्ये लढून ती यशस्वी केलेली आहे. आत्ता कुठं आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की त्यांचा सगळा इतिहास जर आपण बघितला की ओबीसीबद्दल बाबासाहेब आंबेडकरांना खूप मोठी तळमळ होती आणि म्हणून ओबीसीच्या आरक्षणासाठी बाबासाहेबांनी जो राजीनामा दिला होता कायदेमंत्री पदाचा, तो तर इतिहास समोर आहेच आहे. परंतु संविधानात सुद्धा बाबासाहेबांनी ज्या ओबीसीच्या आरक्षणाची तरतूद केलेली होती ती कुठं मंडल आयोग, कालेलकर आयोगाच्या रूपानं पुन्हा थोडीफार आपल्याला यशस्वी थोडीशी झालेली दिसते. परंतु अजूनही ओबीसीच्या आरक्षणाची जेवढी तरतूद असायला पाहिजे तेवढी झालेली नाही. पर्यायानं हा ओबीसी समाज सुद्धा बहुजन समाजच आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या बहुजन समाजाच्या विकासासाठी किती अहोरात्र कष्ट केलेले होते. ओबीसी समाजाच्या जातींची यादी, त्यांना कुठलं आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांना कोणत्या सवलती मिळाल्या पाहिजेत, याचा सगळा इतिहास जर बाबासाहेबांनी मांडलेला आपण पाहिला तर ओबीसींसाठी बाबासाहेबांनी किती मोठं काम केलं. इथला स्त्री वर्ग जो की बहुजनच आहे, मला तर असं वाटतं की स्त्रियांच्या बाबतीत बोलताना या देशातल्या उच्चवर्णीय समाजातली स्त्री सुद्धा अत्यंत अस्पृश्य आहे, कारण तिचीही खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवहेलना करण्यात आली. पर्यायानं ती सुद्धा बहुजन समाजाची निर्देशकच ठरते. आणि स्त्री, शूद्र, अतिशूद्रांना तर इतिहासच नाही, त्यांना तर गावात येण्याचाच अधिकार नाही. आणि म्हणून ही जी परंपरा आहे, या परंपरेचं जे कृतिशील अशा प्रकारचे एक टोक आहे ते बाबासाहेब आंबेडकर आहेत. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानामध्ये बुद्धाचा विचार आहे, संत कबीरांचा विचार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे, राजर्षी शाहू महाराजांचा विचार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या क्रांतिकारी कार्यामध्ये इथल्या सगळ्या क्रांतिकारक अशा प्रकारच्या बहुजनां उद्धारक जे आहेत त्या सगळ्या महापुरुषांच्या, महामानवांच्या क्रांतीचं एक तत्त्वज्ञान त्यांच्या या चळवळीमध्ये सामावलेलं आहे. आणि संविधानाच्या रूपानं हे सगळं तत्त्वज्ञान बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अंतर्भूत केलं. संविधानाच्या रूपाने इथल्या समग्र बहुजन समाजाला एक न्यायाची भूमिका त्यांनी ठामपणाने मांडलेली आहे. आणि म्हणून आता कुठं अलीकडं आमच्यातल्या काही बहुजन समाजाचं परिवर्तन झालेलं आहे. या सगळ्या परंपरेमध्ये मला अजून एक आवर्जून उल्लेख जो करावा वाटतो तो राजर्षी शाहू महाराज यांचा. एकीकडे आम्हाला सांगितलं जातं, आता आम्ही तुम्ही जर पुस्तक वाचलं डॉक्टर हा साळुंके सरांचं आमच्या शिरावर आमचेच डोके असेल, तर त्याच्यामध्ये प्राध्यापक श्रीनिवास दीक्षित या व्यक्तींनी जी काही हा साळुंके सरांच्या चारबाग दर्शन ग्रंथावरची मुद्दे खोडलेले आहेत आणि त्याचा साळुंके सरांनी ज्या शब्दामध्ये वेध घेतलेला आहे ते जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात एक गोष्ट येते की आमच्या बहुजनांचा फक्त शब्दच्छल करण्यात आलेला आहे, फक्त परिभाषा बदलण्यात आलेली आहे आणि त्याच्या आधारे आम्हाला या ठिकाणी पंगू करण्यात आलेला आहे. शाहू महाराजांचा इतिहास आमच्या समोर आहे की शाहू महाराजांना वैदिक ठरवण्याचा घाट प्राध्यापक श्रीनिवास दीक्षितांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि ते शाहू महाराज हा साळुंके सरांना जे पत्र लिहितात त्याच्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा साळुंके सरांनी जो वेध घेतला तो मला वाटतं खूप महत्त्वाचा आहे. ते असं सांगताय की छत्रपती शाहूंना सुद्धा वैदिक ठरवण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे तो आमच्या बहुजनासाठी अत्यंत घातक आहे. कारण छत्रपती शाहू महाराज हे वैदिक कधीच नव्हते, परंतु श्रीनिवास दीक्षितांसारख्या काही लोकांनी त्यांना वैदिक ठरवून समग्र बहुजन समाजाला आपल्या कवेत घेण्याचा हा जो खोटा डाव या ठिकाणी मांडलेला आहे, जे षडयंत्र मांडलेलं आहे त्याला आपण उलथवून टाकलं पाहिजे. आणि म्हणून शाहू महाराज वैदिक कधीच नव्हते याचे अनेक पुरावे आमच्या इतिहासामध्ये आहेत. शाहू महाराज हे बहुजन समाजाचे उद्धारक होते, ते बहुजन होते. याचा पुरावा जर बघायचा झाला तर ज्या ब्राह्मणांनी शाहू महाराजांची विधी करण्यासाठी नाकारलं त्या शाहू महाराज इथल्या विधी करणाऱ्या भट्ट ब्राह्मणांना अजिबात
शरण गेले नाहीत. तर काय केलं त्यांनी? मग त्यांनी बहुजनातला एक पुरोहित निवडला आणि आपल्या पत्नींना, भावांना, सगळ्या नातेवाईकांना पत्र लिहिलं की तुम्ही आपले सगळे विधी ब्राह्मणांकडून करून न घेता आपल्या बहुजनांच्या पुरोहिताकडून करून घेतले पाहिजे, असा आग्रह त्यांनी मांडला. असे शाहू महाराज की ज्यांनी इथल्या ब्राह्मण व्यवस्थेला आव्हान केलं, अनेक प्रति अशा प्रकारचा पुरोहित या ठिकाणी नेमला. ही आव्हानात्मकता जी आहे ती मला असं वाटतं की ती इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेला अर्थात वैदिक संस्कृतीला शोध देणारी आहे, आव्हान करणारी आहे. दुसरा एक प्रसंग शाहू महाराजांचा मला या ठिकाणी आवर्जून सांगावा वाटतो, तो असा आहे की शाहू महाराज जर वैदिक संस्कृती जी असते तर त्यांनी इथली वैदिक संस्कृती नाकारली नसती, नवीन पुरोहित नेमले नसते, कांबळे नावाच्या एका अस्पृश्य माणसाला हॉटेल टाकून दिलं नसतं आणि त्या हॉटेलात कोणीच सुवर्ण माणसं जात नाही. तेव्हा स्वतः शाहू महाराज आपल्या काही कार्यकर्त्यासोबत, आपल्या काही लोकांसोबत हॉटेलमध्ये जातात काय, कांबळेच्या हाताने चहा पितात काय आणि एक सामाजिक परिवर्तनाची, जाती व्यवस्था नष्ट करण्याची लढाई लढतात काय? मला सांगा मित्र हो, जर शाहू महाराज वैदिक संस्कृतीचे समर्थक असते तर त्यांनी हे सगळं केलं असतं का? आणि म्हणून तर इथल्या ब्राह्मण वर्गांनी शाहू महाराजांची खूप बदनामी करण्याचा प्रयत्न केला. इथल्या वैदिक संस्कृतीनं शाहू महाराजांची निंदा नालस्ती करण्यात आली, त्यांच्यावर चिखलफेक करण्यात आली, वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरण्यात आल्या. आणि एवढंच नाही तर शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर इथल्या पुरोहित वर्गांनी अर्थात इथल्या वैदिक संस्कृतीने फटाके वाजून त्यांचा आनंदोत्सव साजरा केला. एवढी विकृत मनोवृत्ती आमच्या देशातल्या या वैदिक संस्कृतीतल्या धर्मांध लोकांमध्ये आहे. म्हणजे जे जे परिवर्तनाच्या दिशेने निघालेले आहेत, जे जे इथल्या बहुजनांचं परिवर्तन करण्यासाठी पुढे आलेले आहेत, जे जे पुरोगामी विचार घेऊन पुढे येत आहेत, त्यांना संपवण्याचं कट कारस्थान इथं होतं. अगदी ताज्या घटना आहेत. नरेंद्र दाभोळकरांचं एक उदाहरण आपल्यासमोर आहे. जेव्हा त्यांनी जादूटोना आरक्षण मंजूर करून घेतलं तेव्हा त्याची भर दिवसा त्यांना गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. गौरी लंकेचं उदाहरण घ्या, कलबुर्गीचं घ्या, किती उदाहरणं सांगता येतील की जे जे बहुजन उद्धारक आहेत त्यांना या देशामध्ये नष्ट करणारी एक मोठी व्यवस्था, प्रतिव्यवस्था इथे तयार आहे. आणि ही व्यवस्था या पडद्याआडून इथल्या 96% लोकांना कशा पद्धतीची छळते आहे त्याचा एक इतिहास आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या रूपानं तो इतिहास उभा आहे. आता मला या ठिकाणी एवढे विचार मांडल्याच्या नंतर मी तर या ठिकाणी या सगळ्या विषयांचा उहापोह अजून पुढे भरपूर आपल्याला करता येईल, पण एक गोष्ट सांगावी वाटते मला. आता मी येतो आमच्या बहुजन समाजाकडे की आतापर्यंत आमच्या बहुजन समाजाला कुणी छळलं, कसं छळलं, कशाचा आधार घेतला, त्याचा उल्लेख मी केला, त्याचा उहापोह मी केला. आता मी येतो बहुजन समाजाकडं की अलीकडं काही प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यामुळे असेल, त्यांनी दिलेल्या संविधानामुळे असेल, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचण्याची प्रेरणा आम्हाला ज्या या काळामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढल्यामुळं मिळाली असेल, महात्मा फुल्यांचे विचार वाचण्याची, मांडण्याची प्रेरणा किंवा एक संधी आम्हाला लोकशाहीमुळे मिळाली असेल, त्यामुळं जे इथल्या बहुजन समाजाचं परिवर्तनाची लढाई आता सुरू झालेली आहे. अनेक आमचे बहुजन बांधव आता या लढाईमध्ये सहभागी होत आहेत. इथल्या पुरोहितशाहीला, इथल्या वैदिक संस्कृतीला पुढे येऊन विरोध करणारे, नाकारणारे आणि बुद्ध, फुले, शाहू, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, संत कबीर, महात्मा बसवेश्वर यांची परंपरा स्वीकारणारे अनेक बहुजन विचारवंत कार्यकर्ते पुढे येत आहेत. आणि ते आता आपल्या परिवर्तनाची, आता आपल्या पुरोगामी विचाराची एक संकल्पना मांडत आहेत, नाकारत आहेत, ही जुनी व्यवस्था नाकारत आहेत. तर या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की जे बहुजन समाजातले जे बांधव आहेत, ओबीसी असतील, NT असतील, VJNT असतील, SBC असतील, SC ST सुद्धा असतील, तर या सगळ्या बांधवाचं मी मनपूर्वक स्वागतच करतो, मी त्यांचं सहर्ष अभिनंदनच करतो. परंतु बाकीच्या जे उर्वरित खूप मोठा वर्ग आहे की जो इथल्या पुरोगामी विचारापासून अजूनही दूर आहे, त्याचं परिवर्तन का होत नाही? आता आमच्या अनेक बहुजन बांधवांनी अनेक संघटना आता अलीकडे काम करत आहेत, खूप चांगली आशादायी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. परंतु आमच्या अनेक बहुजन बांधवांना या काळात तरीही आकलन का होत नाही की आता आमच्या धडावर आमचंच डोकं असेल. आत्तापर्यंत आम्ही इतरांच्या डोक्याने चाललो म्हणून आमच्या अनेक पिढ्या बर्बाद झाल्या. आता आम्ही आमच्या धडावर आमचंच डोकं ठेवणार, आमचाच मेंदू ठेवणार, आमचेच विचार ठेवणार आणि ही लढाई आम्ही पुढे यशस्वी करणार. हे आमच्या लोकांना या ठिकाणी का कळत नाही, याचा खेद अलीकडं मला वाटतो आहे. अजूनही 21वे शतक आहे, एवढी मोठी मी आता तुमच्यापुढे परंपरा मांडली. अगदी बुद्ध आहेत, कबीर आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, शाहू महाराज आहेत, महात्मा फुले आहेत, सावित्रीबाई फुले, ही खूप मोठी परंपरा आहे. आणि या परंपरेमध्ये, एवढ्या मोठ्या परंपरेतल्या या अनेक महापुरुषांनी या देशाचं खूप मोठं ऑपरेशन केलेलं आहे, इथल्या व्यवस्थेचं, जाती व्यवस्थेचं, इथल्या वर्ण व्यवस्थेचं. तरीही इथलं सेवविच्छेदन केलेलं आहे. तरीही आमच्या बहुजन समाजाने अशी डोळेझाकपणाची भूमिका का घ्यावी? झोपलेल्या माणसाला आपल्याला हलवून जागून उठवता येतं, पण झोपेचं सोंग करणाऱ्या माणसाला उठवणं खूप अवघड आहे. तसा आमचा जो उर्वरित बहुजन समाज आहे की जो अजूनही विकासापासून दूर आहे,
की ज्याला कळतं की हे सगळं खोटं आहे, तरीही तो आजही काही लोकांच्या भूलथापांना बळी पडून तो अजूनही अविकसित राहतो आहे. तो अध्यात्मामध्ये अजूनही स्वतःचा व्यर्थ वेळ घालतो आहे. त्या बहुजन समाजानं आता जागं होणं मला वाटतं खूप गरजेचं आहे. आता वेळ लढ्याची आलेली आहे. कारण इथल्या बहुजनांना किती उद्ध्वस्त करणं आता अलीकडे चालू आहे. आपण बघतो आमचा ओबीसी समाजसुद्धा काही घटक काही लोक आता लढायला तयार झाले आहेत. त्यांचं मी पुनश्च एकदा स्वागत करतो. परंतु उर्वरित बहुजन समाज आणि ओबीसी समाज अजूनही किती प्रमाण आहे, मला वाटतं 70-80% जास्त प्रमाण आहे की जे अजूनही इथल्या वैदिक संस्कृतीशी चिकटून आहेत, इथल्या खोट्या प्रतीकांना चिकटून आहेत. आणि त्यांना कळून सुद्धा अनेक वेळा मला तर असं वाटतं की इथल्या पुरोहितांपेक्षा सुद्धा अधिक निष्ठा इथल्या ओबीसी आणि बहुजन समाजाच्या मनामध्ये आहे. कारण एक गोष्ट लक्षात आहे, महात्मा फुलेंनी शेतकऱ्याचा आसूड नावाचं जे पुस्तक लिहिलं मित्रांनो, ते जर पुस्तक तुम्ही वाचलं तरी गोष्ट लक्षात येईल की त्या पुस्तकामध्ये महात्मा फुले सांगतायत की इथल्या पुरोहित वर्गाने अर्थात 3.5% लोकांनी इथल्या बहुजनांच्या शोषणासाठी सण, वार, प्रतीकं किंवा देवस्थानं कसे उभा केले आणि त्या ठिकाणी इथल्या बहुजन समाजाचं शोषण कसं केलं. कोणत्या दिवशी कोणता वार, कोणती एकादश, कोणती अमावस्या, कोणता उपवास आणि त्या दिवशी पुरोहित वर्गाला बोलवून कोणतं भोजन द्यायचं, त्यांना दान काय द्यायचं. आपण बघतोय आपल्याकडे किती मोठी परंपरा आहे. छत्रा दान द्या, अन्न दान द्या, कपडा दान द्या, चपलं दान द्या, कोट दान द्या, गरम वस्त्र दान द्या, भोजन तर द्याच द्या. आणि या परंपरेमध्ये सगळ्यात जास्त आपला बहुजन समाज भरडतो आहे. अजूनही महात्मा फुल्यांचं ते पुस्तक आपण सर्वांनी ज्यांनी वाचलं असेल, बहुसंख्य लोकांनी वाचलंच असणार आहे, त्याबद्दल वाद नाही. परंतु ज्यांनी वाचलं नाही त्यांनी मुळात सकट वाचलं पाहिजे आणि चिंतन केलं पाहिजे. नुसतं वाचन नाही, त्याचा अर्थ लक्षात घेतले पाहिजे की महात्मा फुल्यांनी किती अथक परिश्रमानं ते पुस्तक लिहिलं की इथल्या शेतकऱ्यांच्या अर्थात कुणबी बहुजनांच्या माथी इथल्या भटशाहीने आणि म्हणजे 2 शब्द वापरले त्यांनी या ठिकाणी, आंग्लशाही आणि भटशाही यांनी कशा प्रकारे अत्याचार अन्याय लादले. 2 जळवा ते म्हणतात की आमच्या हिंदू समाजाला किंवा आमच्या अस्पृश्य बहुजन समाजाला ह्या 2 जळवा लागलेल्या आहेत, भटशाही आणि ब्राह्मणशाही. आणि या दोघांनी प्रचंड शोषण केलं. म्हणून त्या ग्रंथामध्ये कोणत्या सणाला कोणता विधी, मग पंचमी असेल तर नाक को दूध पिलाव, मग रक्षाबंधन असेल तर रुपयाचा गोंडा बांधून 10 रुपयांची दक्षिणा घेणं, दिवाळी असेल, सत्यनारायण असेल, गणेशपूजन असेल, लक्ष्मीपूजन असेल, या सगळ्या किंवा मग एकादशी, द्वादशी, अमावस्या, पौर्णिमा ह्या तर एवढ्या दिवसांची एक यादीच त्या ठिकाणी जंत्रीच दिलेली आहे. आणि ती जर आपण बघितली तरी एक प्रत्येक दिवस किंवा प्रत्येक दिवशी इथल्या बहुजन समाजाला कुठल्या तरी कर्मकांडामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला. आणि इथला बहुजन समाज त्या कर्मकांडामध्ये एवढा बुडून गेलेला आहे की आपल्यावर किती कर्ज होतं, आपण किती बुडत चाललेले आहोत, आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाकडे किती दुर्लक्ष होत आहे, याचं काहीच भान त्याला राहिलं. आणि मला विशेष म्हणजे आता 21व्या शतकात एवढं परिवर्तन झालं, एवढं प्रबोधन झालं, कितीतरी लोक घसा ओढून सांगत आहेत. आमच्या बहुजन संघटक समितीचे हे सगळे पदाधिकारी किती मेहनत घेत आहेत, वर्ष व्याख्यान मला चालते फेसबुक लाईव्ह. हे कशासाठी सगळं, इथल्या बहुजन समाजाला जागा करण्यासाठी. इथल्या कितीतरी वक्त्यांनी, त्याच्यामध्ये अनेक वक्ते आहेत ज्यांचा मी आता उल्लेख केला, नरेंद्र दाभोळकर सर असतील किंवा या परिवर्तनाच्या लढाईतले आहा साळुंके सर तर आहेतच आहेत. कितीतरी वक्ते आहेत की ज्यांनी आपली उभी हयात इथल्या बहुजन समाजाला जागं करण्यासाठी खर्च केलेली आहे. तरी आमच्या बहुजन समाजाचं परिवर्तन होऊ नये हे मला वाटतं की या सांस्कृतिकीकरणाच्या प्रक्रियेतली ही खूप मोठी अडचण आहे. आणि बहुजन समाजालाच आलेले हे अपयश आहे, ज्याला आपण म्हणतो की आपल्याच पायावर आपण दगड मारून घेतो. आणि अशातला हा जो प्रकार आहे तो मला वाटतं आमच्या जीवनासाठी अत्यंत घातक आहे. आता आपण बघतोय की आमच्या बहुजन समाजाचं एक मुख्य मिशन काय असलं पाहिजे की आमचं शिक्षण. अजूनही आज आम्ही बघतो की आमचा तरुण वर्ग बहुजन समाजातला जो की शिकला पाहिजे, जो की चांगल्या पदावर गेला पाहिजे. माऱ्याच्या जागा हस्तगत करा बाबासाहेब म्हणाले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. किंवा सावित्रीबाई फुलेंनी बहुजनांच्या शिक्षणाचा हा एकच मार्ग पहा की विद्येशिवाय पर्याय नाही, हे सावित्रीबाईंनी आम्हाला सांगितलं होतं. शूद्रांच्या कल्याणाचा एकच मार्ग पहा, शिक्षणाशिवाय काही प्रगती होणार नाही, असा हा जो विचार सावित्रीबाईंनी मांडला, महात्मा फुलेंनी मांडला. शाहू महाराजांनी तळमळीने वसतिगृह उभा केले. अनेक जातीनिहाय शाळा, जातीनिहाय वसतिगृह शाहू महाराजांनी काढली. कशासाठी की इथला बहुजन समाज शिकला पाहिजे, जागरूक झाला पाहिजे. महात्मा फुलेंनी शाळा सुरू केली आणि इथल्या स्त्री शूद्रांना शिकवण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांनी तर आपल्या पत्नीच्या गळ्यातला शेवटचा पतीचं प्रतीक असलेला मंगळसूत्राचा दागिना सुद्धा विकला. परंतु इथल्या बहुजनांना शिकवण्यासाठी खूप तळमळीने काम केलं. कशासाठी काम केलं या सगळ्या मंडळींनी?
त्याचा एकच उद्देश होता की इथला बहुजन समाज जागा झाला पाहिजे आणि तो शोषणातून मुक्त झाला पाहिजे. परंतु आम्ही विचार करतो की आजही 21व्या शतकामध्ये एवढ्या जणांनी सगळ्यांनी आमचं उद्बोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आजही आमच्यातल्या कुळचट रूढी परंपरा खोट्या संकल्पना गेलेल्या नाहीत. कर्मकांड संपलेलं नाही, रूढी परंपरा अंधश्रद्धा अजूनही संपलेल्या नाहीत. शिक्षण हेच आमचं खरं रक्षण आहे. किती लोकांनी सांगितलं आम्हाला, किती महापुरुषांनी सांगितलं आम्हाला की आमच्या सर्वांगीण विकासाचं एकमेव साधन केवळ शिक्षण आहे, शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. हे सांगणारी एक मोठी बहुजनांच्या परंपरेतली एक मोठी परंपरा आहे, महापुरुषांची परंपरा आहे, बहुजनांना जागृत करण्यासाठीची जी परंपरा आहे. परंतु या परंपरेला अजूनही आमचा समाज अनुकूल झालेला नाही शिक्षणासाठी. आणि म्हणून अजूनही आमच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय जीवनाचं खच्चीकरण करण्याचं काम आता अलीकडे तर सरकारनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलेलं आहे. म्हणजे आमची बहुजनांची मुलं शिकली पाहिजे ते महात्मा फुलेंना वाटलं, कर्मवीर भाऊराव पाटलांना वाटलं, शाहू महाराजांना वाटलं, ही सगळी परंपरा. परंतु आज आमच्या बहुजनांची मुलं काय करतात आपण बघतो. पालकांना सुद्धा या गोष्टीचा खूप आवर्जून विचार करावा असं मला वाटतं की आज आमच्या बहुजनातली मुलं अध्यात्माच्या नादी खूप मोठ्या प्रमाणात लागलेली आहेत आणि आपलं जे एक वय आहे, शिकण्याचं वय, शिकण्याची जी वेळ आहे ती वाया घालवत आहेत. आपण बघतोय आता आज की किती मुलं इकडून तिकडं तिकडून इकडं या प्रक्रियेमध्ये वाऱ्या करतायत, पायी जात आहेत आणि आपला 9-9, 10-10 दिवसाचा, महिन्याचा वेळ या पदयात्रेमध्ये नष्ट करतायत आणि आपल्या जीवनाचं कसं एक विनाशकालीन विपरीत बुद्धी ज्याला आपण म्हणतो ते कसं चालू आहे ते आपण बघितलं. आता आपण बघतोय की मला एका साहित्यकृतीची खूप मोठी आठवण येते. आपलाशिवाद आपणाशी नावाचं एक आत्मकथन चंद्रकांत वानखडे या लेखकांनी लिहिलेलं आहे. त्याच्यातला मला उल्लेख केल्यापासून राहत नाही. त्याच्यामध्ये त्यांचे आजोबा जे आहेत, चंद्रकांत वानखडे यांच्या आईचे वडील, त्यांच्यासोबत एक ब्राह्मण त्यांचे मित्र होते आणि ते काय करायचे की आपले नातू जे आहेत की हरी आणि काहीतरी त्यांची 2 नावं आहेत, तर त्यांना मात्र कीर्तनात भजनात कधीच बसू द्यायचे नाही ब्राह्मण आजोबा. आणि बहुजन समाजाच्या लोकांना मात्र सांगायचे की तुम्ही भजन करा, कीर्तन करा, प्रवचन करा. आणि हरी व केशव नाव त्यांचं, केशव आणि हरी यांना मात्र तिथं बसले की उठून अभ्यासाला बसवायचं. आज आम्ही बघतो आमच्या बहुजनाची मुलं इथल्या देवधर्माच्या नादामध्ये आहेत, इथल्या मंदिर संकल्पनेमध्ये बांधले गेले आहेत, त्यासाठी त्यांची सगळी शक्ती खर्च होते आहे. आणि इथल्या ब्राह्मण समाजाची मुलं कुठं आहेत बघा, ते या सांस्कृतिक परिवर्तनाच्या किंवा इथल्या अध्यात्माच्या नादाला लागलेले नाहीत. ते मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत. ते अमेरिकेमध्ये आहेत, ते इंग्लंडमध्ये आहेत, ते जपानमध्ये आहेत, चांगल्या पदावर आहेत. एवढेच नाही तर आमच्या भारतात सुद्धा चांगल्या मोठ्या पदावर असणारा 1 नंबरचा समाज कोणता असेल तर तो ब्राह्मण आहे. आणि आमची मुलं मात्र देवाधर्मामध्ये, उपासतापासामध्ये, कर्मकांडामध्ये गुंतून गेलेले आहेत. पर्यायानं इथल्या 3.5% लोकांनी आजही इथल्या बहुजन समाजाला कसं गुंगवून ठेवलेलं आहे, देवाधर्माच्या या नशेमध्ये कसं गुंगवलेलं आहे. एखाद्या मंदिराची संकल्पना मांडायची आज तर बघतोय आपण आणि इथल्या बहुजन समाजाला नेस्तनाबूत करायचं, एखादं काही धार्मिक प्रकरण निर्माण करायचं, उपस्थित करायचं आणि त्या तिथली तरुणांची शक्ती बर्बाद करायची. आणि शिक्षण, आरक्षण, संरक्षण आणि आमच्या मानाच्या सन्मानाचा जागा या सगळ्यापासून आम्हाला एका वेगळ्या भूमिकेत घेऊन जाण्याचं काम इथला सरकार, इथली व्यवस्था, इथलं जे समाज शोषणाची परंपरा आहे ती करते आहे. आता आम्ही काल परवाच एक बातमी वाचली की ओबीसी समाजाला बाहेर जाऊन शिकण्यासाठी ओबीसींच्या मुलांना जी शिष्यवृत्ती होती ती काल परवा बंद केली. मागच्या सरकारनं चालू केली होती, आता ती बंद केली. आणि मग ज्या ओबीसींच्या आमच्या मुलांना, तरुणांना बाहेर देशात शिकायला जे गेले होते त्यांना परत यावं लागेल. म्हणजे ते शिक्षणापासून मुकले. म्हणजे आमच्या समोर आता सगळ्या आमच्या वाटा बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरीही आम्ही गाफील आहोत, तरीही आम्ही जागृत नाही. आणि म्हणून इथल्या शिक्षणात आमचा बहुजन समाजातला तरुण वर्ग अग्रेसर झाला पाहिजे. तो फुले, शाहू, आंबेडकर, बाबासाहेब, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या मार्गानं चालता झाला पाहिजे. आणि आमच्या बहुजन समाजाच्या सांस्कृतिकीकरणाची ही जी चळवळ आहे, ही जी लढाई आहे, त्या लढाईतला तो तरुण एक भाग झाला पाहिजे. आणि आम्ही बहुजन समाज जेव्हा संघटित होऊ, बाबासाहेबांनी जो उपदेश केला होता की जा आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायचा आहे. आणि ही शासनकर्ती जमात होण्यासाठी मी ज्या बहुजन संकल्पनेचा उल्लेख आपल्यासमोर केला, ती सगळी बहुजन परंपरा आज आमच्यासमोर संघटित झाली पाहिजे. तेव्हा मला असं वाटतं की
इथल्या बहुजनांच्या सांस्कृतिकीकरणाची ही लढाई यशस्वी होणार आहे। आज आमचा ओबीसी समाज सगळ्यात जास्त अध्यात्माच्या नादाला लागलेला, बहुजन समाज सगळ्यात जास्त अध्यात्माच्या नादाला लागलेला आहे। त्याची वर्षानुवर्ष त्या अध्यात्मामध्ये, त्या तीर्थयात्रामध्ये, त्याच्या अनेक कर्मकांडामध्ये जात आहेत आणि शिक्षणापासून, प्रगतीपासून, उत्पन्नापासून, नोकरीपासून तो दूर जात आहे। दुसरा एक भाग मला या ठिकाणी थोडासा जाता जाता सांगा वाटतो की दुसरा एक वर्ग, एक परंपरा अशी आहे की आमच्या बहुजन समाजामध्ये सुद्धा जी शिकलेली मंडळी आहे, जी मोठ्या पदावर आहे, जी विकसित झालेली आहे, ज्या काही मंत्रालयात सुद्धा काही लोक आमच्या बहुजन समाजातले आता अलीकडे गेलेले आहेत, तर हे लोक सुद्धा स्वतःला बहुजन न समजता एका वेगळ्या वरिष्ठ भूमिकेत स्वतःला समजत आहेत आणि इथल्या बहुजन समाजाचं शोषण करत आहेत। आज सगळ्या ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी जिथं क्लास 1, क्लास 2, जिथं काही भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात चालतो, तिथं आमच्या काही बहुजनांची मुलं चांगल्या पदावर गेलेली आहेत। काही मंत्रिपदावर सुद्धा आमच्या बहुजनाची अनेक मंडळी आहे, परंतु हे भ्रष्टाचार केल्याशिवाय किंवा पैसे खाल्ल्याशिवाय आपल्याच बहुजन समाजातल्या लोकांचं काम ते करत नाहीत। डॉक्टर श्रीराम गुंदेकर सरांची एक खूप चांगलं साहित्य त्यांचं या बाबतीतलं आहे, सत्यशोधक कथा आहे आणि त्या कथेमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की त्या बलभीम नाना हे पात्र आहे त्या कथेमध्ये आणि तो बलभीम नाना आपल्याला एक विहीर पाडायची आहे शेतीमध्ये, त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं कर्ज घेतो, विहीर पाडतो, त्याला अनंत अडचणी येतात, त्यावरही मात करून तो विहीर पाडतो आणि जेव्हा तो लाईटचं कनेक्शन विजेचं घेण्यासाठी डिमांड भरतो, परंतु त्याला तिथला अधिकारी वर्ग लाईटचं कर्जच डिमांड म्हणजे मीटरच मिळू देत नाही, तेव्हा तो वरच्या इंजिनियरकडे जातो, तोही पैसे मागतो, त्याच्यावरच्या इंजिनियरकडे जातो, तोही पैसे मागतो आणि मग लाचलुचपत अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये तो जातो, तेव्हा तिथे रेडिओ ऐकत बसलेले, क्रिकेट बघत बसलेले ते अधिकारी सांगतायत की आम्ही तुम्हाला त्या इंजिनियरला, अधिकाऱ्याला पकडून देतो, त्यासाठी तुम्ही आम्हाला किती पैसे देणार। आणि मग तो नाना खूप परेशान होतो आणि मग तो असं म्हणतो की बाबा तुम्हाला कुठं पैसे द्यायचे, तुम्ही पण पैसे घेता, तुम्ही पण पैसे चालता आणि ही खूप मोठी अवघड गोष्ट आहे। तेव्हा तो अधिकारी सांगतो की कोण माईचा लाल आज पैसे न खाणारा आहे आणि मग तुम्हाला काही आम्हाला घ्यावे लागतात, वरी काही द्यावे लागतात आणि तुम्हाला सांगण्यासारख्या ह्या गोष्टी नाहीत, असं तो म्हणतो। याचा काय अर्थ आहे की इथल्या बहुजनांची शिकलेले अधिकारी झालेली मुलं सुद्धा, मंत्री झालेली लोक सुद्धा इथल्या बहुजनांचंच पुन्हा शोषण सुरू करत आहेत। म्हणजे आता आमची लढाई आमच्याच संस्कृतीविरुद्ध आहे। पहिलं ही लढाई आमच्या लोकांसोबतच लागलेली आहे। इथला भ्रष्टाचार करणारा एक वर्ग तयार झाला, त्याच्यामध्ये सुद्धा बहुजन आहेत आणि ज्यांचं शोषण होतं, ज्यांच्यावर भ्रष्टाचार होतो, तो एक वर्ग सुरू झाला आणि या दोन वर्गामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये लढाई सुरू आहे। म्हणजे बहुजनामध्ये सुद्धा इथल्या अर्थार्जनाची जी एक लढाई सुरू आहे ती सुद्धा आम्हाला माहिती झाली पाहिजे आणि तोही भ्रष्टाचार आमच्या बहुजनाचा संपवला पाहिजे। पर्यायानं इथली सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय ही जी विषमता आहे ती नष्ट करण्यासाठी, आमच्या बहुजन समाजाचा विकास करण्यासाठी जे काही महापुरुषांनी खूप मोठं कार्य केलं, उभी हयात खर्च केली, त्या सगळ्या महापुरुषांच्या विचाराचा विजय करण्यासाठी हे विचार, या विचाराचं मूल्य घेऊन आम्हाला या सांस्कृतिकीकरणाच्या लढाईमध्ये उतरावं लागेल। आमच्या बहुजन समाजाला संघटित करावं लागेल। समग्र 96% बहुजन समाज जेव्हा संघटित होईल तेव्हा इथं बहुजनांचं राज्य येईल, तेव्हा इथल्या भारतामध्ये फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संत कबीर, महात्मा बसवेश्वर या सगळ्या महापुरुषांच्या विचाराची परंपरा रूढ होईल आणि त्यांच्या संकल्पनेतला भारत इथे निर्माण झाल्याशिवाय, आणि बुद्ध ज्याप्रमाणे म्हणाले होते की बहुजन हिताय बहुजन सुखाय, या तत्वाचा बहुजन समाज निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। त्यासाठी गरज आहे बहुजन समाजाचं भ्रष्टाचार, बहुजन समाजाचा अन्याय नष्ट करण्यासाठी इथल्या समग्र 18 पगड जातीतल्या बहुजन समाजानं संघटित होण्याची। आणि मला वाटतं की बहुजन संघटक हे नाव सुद्धा त्याच दृष्टीने या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाच्या संघटनेने दिलेलं आहे। खूप समर्पक, खूप सूचक अशा प्रकारचं अर्थपूर्ण नाव आहे, शीर्षक आहे बहुजन संघटक। बहुजनाचं संघटन करणारा जो घटक आहे तो बहुजन संघटक, आणि या अर्थपूर्ण शीर्षकाप्रमाणेच इथला बहुजन समाज संघटित करण्यासाठी ते अहोरात्र कष्ट घेत आहेत, अहोरात्र प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या या परिवर्तनाच्या, सांस्कृतिकीकरणाच्या चळवळीला खूप मोठे यश येत आहे। गेल्या वर्षभरामध्ये या फेसबुकवरून जे काही व्याख्यानमाला सुरू आहे त्या व्याख्यानमालेच्या रूपाने खूप मोठं प्रबोधन इथल्या बहुजनांचं त्यांनी घडवून आणलेलं आहे आणि निश्चितच या प्रबोधनामधून काही अंशी का होईना परिवर्तन निश्चितच होणार आहे, झालेलं आहे। आणि परिवर्तनाच्या लढाईमध्ये थेंबे थेंबे तळे साचे म्हटल्यासारखं या तत्वाप्रमाणे एका व्याख्यानाने एक बहुजन समाजाच्या विकासाचा, परिवर्तनाचा एक मोठा प्रवाह या ठिकाणी सुरू झालेला आहे। एक तलावापासून समुद्र आणि समुद्रापासून एक खूप मोठा, ज्याला आपण समुद्राचा जो
उधाण येतं समुद्राला, तसा परिवर्तनाचं एक मोठं उधाण या देशामध्ये निश्चितच येणार आहे. परंतु त्यासाठी आपल्या सर्वांना जेवढ्या लवकरात लवकर संघटित होता येईल, 96% बहुजन समाजाला तेवढ्या लवकर संघटित होणं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचं रक्षण करणं. आता आरक्षण संपलं, आपलं रक्षण संपलं. आपल्या उद्याच्या मुलांनी काय करावं, कुठलं शिक्षण घ्यावं, त्यांना नोकरी नाही, सगळं खाजगीकरण केलं आणि इथल्या सगळ्या बहुजन समाजाची ही व्यवस्था नष्ट करण्यासाठी किंवा इथल्या बहुजन समाजांना पुन्हा अज्ञानाच्या अन्यायाच्या खोल गर्दीत घालण्याची व्यवस्था इथं सुरू आहे. ही व्यवस्था थांबवायची असेल तर मला असं वाटतं की या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जे लोक आपण एकत्र येतो, दररोज ज्या विचारमंथन होतं त्याच्या रूपानं एक खूप मोठी लढाई सुरू केली पाहिजे आणि इथल्या बुद्ध फुले शाहू, बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज यांचं विचार बहुजन समाजाला पुन्हा पुन्हा पटवून दिलं पाहिजे आणि बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे, लोकानुकंपा आहे, अशा प्रकारची समाजव्यवस्था निर्माण केली पाहिजे. त्यासाठी आपण सर्वजण एक होऊया आणि ही लढाई यशस्वी करूया असं मला या ठिकाणी वाटतं. खरं तर खूप वेळापासून मी जवळपास 1 तास होऊन गेलेला आहे. अगदी कालही हा विषय मला बोलायचा होता, परंतु काल काही तांत्रिक अडचणी या फेसबुकच्या आल्यामुळं मला जॉईन वेळेवर होता आला नाही. तो कार्यक्रम पोस्टपोन झाला, आज झाला. आणि या ठिकाणी मला आपल्यासोबत हितगुज करण्याची संधी बहुजन संघटक या फेसबुक लाईव्ह संघटनेनं फेसबुक लाईव्ह रूपामध्ये निर्माण करून दिली. त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. अल्पांशाने का होईना, संख्येने कमीच पण जाणकार लोक या ठिकाणी रसिक म्हणून माझे सगळे आदरणीय रसिक वर्ग उपस्थित आहेत, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि इथे जरी कमी 7-8 लोक दिसत असले तरी हा व्हिडिओ सगळीकडे जाणार आहे आणि सगळेजण हा व्हिडिओ ऐकणारच आहेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण माझे हे विचार 1 तासापासून ऐकून घेतल्याबद्दल आपलेही आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध.